नमस्कार. 25 एप्रिल हा जागतिक मलेरिया दिवस म्हणून साजरा केला जातो. या जागतिक मलेरिया दिवसाच्या निमित्तानं जनतेमध्ये जनजागृती निर्माण करणे आणि गाव पातळीवर लोकांचा सक्रिय सहभाग घेऊन विविध उपक्रमाच्या द्वारे प्रतिबंधात्मक उपाययोजना निर्माण करणे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे. 25 एप्रिल हा केवळ एकच दिवस हा हिवताप दिवस म्हणून साजरा करून न थांबता 1 एप्रिल ते 30 एप्रिल हा संपूर्ण महिना हा हिवताप जनजागरण मोहीम म्हणून साजरा केला जातो. या मोहिमेमध्ये हिवताप आणि इतर कीटकजन्य जे आजार आहेत त्यांच्या प्रतिबंधासाठी उपाययोजना करणे हे लोकांचा या चळवळीमध्ये सक्रिय सहभाग प्राप्त करून घेणे आणि विविध उपक्रमाद्वारे संपूर्ण महिनाभर ही मोहीम राबवणे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे. दरवर्षी जागतिक आरोग्य संघटनेमार्फत हिवताप दिनाच्या निमित्तानं एक घोषवाक्य दिले जातं. यावर्षीचं घोषवाक्य आहे ड्रायव्हन टू एंड मलेरिया. नाव वी कॅन, नाव वी मस्ट. म्हणजेच हिवताप दूरीकरणासाठी कटिबद्ध, आता हे शक्य, आता केलेच पाहिजे, हे यावर्षीचं घोषवाक्य आहे. हिवताप हा अनाफिलीस डासांच्या चावण्यामुळं मानवी शरीरामध्ये प्लाझ्मोडियम नावाचा परजीवी जंतू मानवी शरीरात प्रवेश झाल्यामुळे तो लिव्हर आणि रक्तामध्ये पसरून हा आजार होतो. या आजारामध्ये प्रामुख्यानं थंडी वाजून ताप येणं हे मुख्य लक्षण आहे आणि म्हणूनच या आजाराचं नाव हिवताप असं दिलं गेलं आहे. या हिवतापविषयी सर रोनाल्ड रॉस हे भारतीय वंशाचे ब्रिटिश शास्त्रज्ञ यांनी 1897 मलेरिया हा डासामार्फत पसरतो असा मोठा ऐतिहासिक शोध लावून त्यांना या महत्त्वपूर्ण शोधाबद्दल 1902 नोबेल पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले होते. आता हिवताप हा म्हणजे नेमका काय आजार आहे, तर हिवताप हा अनाफिलीस नावाच्या डासाच्या मादीच्या चावण्यामुळं हा आजार डासांच्या मार्फत पसरतो. यामध्ये 2 मुख्य प्रकार आहेत, प्लाझ्मोडियम वायवॅक्स आणि प्लाझ्मोडियम फॅल्सिपारम. त्यालाच आपण सेरेब्रल मलेरिया असं सुद्धा म्हणतो. हा आजार धोकादायक मानला जातो. तर या आजाराविषयी जनजागृती करणे, प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे हा या चळवळीचा मुख्य भाग आहे. आता या हिवतापाबरोबरच इतरही कीटकजन्य आजार आहेत, म्हणजे इतर डासांच्या मुळे पसरणारे आजार आहेत. तर त्यामध्ये
जो एडिस इजिप्टी नावाचा डास आहे, स्वच्छ साठवलेल्या पाण्यामध्ये याची पैदास होत असते. हा डास प्रामुख्यानं हा डेंगू, चिकनगुनिया, झिका या आजाराचा प्रसार करतो. आणि तिसरा जो डास आहे तो क्युलेक्स फटिगन्स नावाचा डास. यामुळे फायलेरिया आणि जेई, जॅपनीज एन्सेफलायटिस, मेंदूज्वर नावाचा आजार होतो. तर या जागतिक मलेरिया दिवसाच्या निमित्तानं, तसेच ह्या उन्हाळा आणि पुढे येणारा जो जून जुलै पावसाचा महिना आहे, लोकांचं राहणीमान बदललेलं आहे, औद्योगिकीकरण आहे, राहणीमानाच्या सवयी, यामुळं पाणी साचणं आणि त्यामध्ये डासांची पैदास होणं आणि मग अशा प्रकारच्या आजारांना आपल्याला सामोरं जावं लागतं. तर याविषयी आपल्याला माहिती असण्यासाठी जनजागरण ह्या कालावधीमध्ये गाव पातळीवर, प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर विविध उपक्रम राबवले जाणार आहेत. यामध्ये रॅली असेल, त्याचबरोबर वृत्तपत्र आणि दूरध्वनी असेल, टी व्ही चॅनेल, रेडिओ यासारख्या माध्यमातून जनजागृतीपर व्याख्याने आयोजित करणे, शालेय मुलामध्ये विशेषतः यांना माहिती देण्यासाठी त्यांना प्रबोधन करणे, त्याचबरोबर आरोग्य केंद्रामार्फत, वैद्यकीय अधिकारी यांच्यामार्फत गाव भेटी, तर तसेच प्रत्यक्ष गृहभेटीद्वारे जनजागरण आणि कंटेनर सर्वे करणे, अशा प्रकारच्या या विविध उपक्रमाचा या संपूर्ण महिनाभर कार्यक्रम राहणार आहे. आपण सर्वांनी येत्या पावसाळा असेल किंवा पुढच्या कालावधीत आपल्याला अशा प्रकारचं आजार होऊ नये म्हणून आपण आत्तापासून काळजी घेऊया आणि आपले आरोग्य एक चांगले आरोग्य राखूया. धन्यवाद.